ताडदेवच्या हॉटेल अशोकाच्या समोर मी पोहोचलो तेव्हा 10 वाजत आले होते. रणजित यावेळी हॉटेलवर असण्याची शक्यता होती. मी रिसेप्शन काउंटरवर जाऊन विचारलं, मिस्टर रणजित राणाचा रूम नंबर काय आहे? 510 नंबर आहे सर. रिसेप्शनिस्ट म्हणाला. सर, आज त्या रणजित साहेबांचा काही बर्थडे आहे का? कशावरनं? नाही, आज बरेच लोक त्यांना भेटायला येत आहेत म्हणून म्हटलं. त्यांचा आज बर्थडे असेल तर आम्हीसुद्धा हॉटेलतर्फे त्यांना शुभेच्छा पाठवू. हो, आज बर्थडेच आहे रणजित साहेबांचा. वा वा, इतर लोक यायला सुरुवात झाली म्हणायची. कोण कोण आलं आहे? त्यांच्या बॉसची मिसेस आली आहे सर. म्हणजे मिसेस सुचित्रा चंद्रा? हां, आणि त्या रणजित साहेबांचे भाऊसुद्धा आले. आणि आता तुम्ही आलाय. बरं झालं हे लोक सगळे लवकर आले, म्हणजे मलाही तशी कंपनी झाली ना. रिसेप्शनिस्ट हसला. मीही हसलो. लिफ्टकडे वळलो. लिफ्ट 5व्या मजल्यावर आली. 510 नंबरची रूम पॅसेजच्या एका टोकाला होती. मी दारावर टकटक केली. आतून कसलंही उत्तर नाही आलं. पुन्हा एकदा मी दार वाजवलं, यावेळी थोड्याशा जोरात. पुन्हा तेच. उत्तर नाही, कसलीही चाहूल नाही. क्षणभर थांबून दार ढकलण्याचा प्रयत्न केला. दरवाजा थोडासा उघडला आणि पुन्हा कशाला तरी आडला. मी जोर देऊन दार उघडण्याचा प्रयत्न केला, पण ज्या कशाला दार आडलं होतं तो अडथळा बराच जड असावा, त्यामुळे दरवाजा पूर्णपणे उघडला जाऊ शकत नव्हता. शेवटी दार आणि दाराची चौकट यात जी काही फट होती त्यातनं कसं बसं अंग आकसत मी आत शिरलो. रणजित दारापासून 8-10 फुटावर दाराकडे तोंड करून एका खुर्चीत बसला होता. मी दारात थपकून त्याच्याकडे बघत राहिलो. तो अगदी निश्चल बसला होता. त्याच्या शर्टाचा पुढचा भाग रक्तानं लाल झाला होता. त्याच्या छातीवर 2 काळी छिद्र दिसत होती, त्यातून अजूनही रक्त ठिपकत होतं. स्पष्ट होतं त्याने आपली इहलोकीची यात्रा संपवली होती. मी एक दीर्घ निश्वास सोडला. काल रात्री तो माझ्याशी काय बोलण्यासाठी एवढा उतावेळ झाला होता ते आता निदान रणजितकडून तरी मला समजू शकणार नव्हतं. मी वळलो आणि दरवाजा कशाला अडला होता हे बघण्यासाठी दरवाजाच्या खालच्या भागाकडे नजर टाकली. दरवाजा पूर्ण उघडणं शक्य झालं नाही त्याचं मागचं कारण समोर दिसत होतं. दरवाजाला चिकटून फरशीवर राजीव साने पडला होता. तो पालथा पडल्यामुळे त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला झालेली जखम स्पष्ट दिसत होती. कसल्या तरी जड वस्तूचा जबरदस्त आघात त्याच्या डोक्यावर झालेला असावा. मी खोलीत आणि बाथरूममध्ये जाऊन बघितलं. सुचित्रा कुठेही नव्हती. परत जवळ येऊन मी राजीवच्या जवळ गुडघे टेकून बसलो. त्याचं मनगड धरून नाडी बघितली. नाडी व्यवस्थित चालू होती. त्याच्या हृदयाचे ठोके व्यवस्थित पडत होते. याचा अर्थ त्याला धोका नव्हता. केवळ डोक्यावर झालेल्या आघातानं त्याची शुद्ध हरपलेली असावी. मी त्याला अलगद पाठीवर उताणा केला तसं त्याच्या जॅकेटाच्या आतल्या खिशातनं बाहेर डोकावणारं रिव्हॉल्वर दिसलं. मी रिव्हॉल्वर बाहेर काढलं. गेल्या रात्री त्यांनी माझ्यावर रोखलेलंच ते रिव्हॉल्वर होतं. मी रिव्हॉल्वरची नळी नाकाजवळ नेऊन पाहिली. त्यातून तेलाचा वास येत होता. याचा अर्थ रणजितचा मृत्यू निदान या रिव्हॉल्वरनं तरी झाला नव्हता. काही क्षण रिव्हॉल्वर तसंच हातात धरून मी बसून राहिलो. मग रिव्हॉल्वर पुन्हा राजीवच्या खिशात न ठेवता मी ते माझ्या खिशात कोंबलं. बाथरूममध्ये जाऊन मी एक जग पाण्यानं भरून आणला. राजीवच्या चेहऱ्यावर पाण्याचे सपकारे मारायला सुरुवात केली. 5-1 मिनिटांनी राजीवने डोळे उघडले. नकळत त्याचा एक हात आपल्या डोक्यावरच्या जखमेकडे गेला. हाताला रक्ताचा चिकटपणा लागताच तो एकदम दचकून उठून बसला. हे सगळं कसं काय घडलं? तो उठून बसताच मी विचारलं. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी त्याची नजर सगळ्या खोलीवरनं फिरली आणि मग खुर्चीत बसलेल्या रणजितवर त्याची ती नजर स्थिरावली. त्याचा अगोदरच पिवळट पडलेला चेहरा आणखीन पिवळट पडला. हा रणजित राणाचा आहे ना? त्याने अडखळत्या स्वरात विचारलं. हा कोण आहे ते तुला माहिती नाही आहे? नाही, पण हा मेला का काय? ओह गॉड. हो, ही रणजित राणाची खोली आहे आणि हा रणजित राणाच आहे. मी आत्ता एवढ्यात आलो. रणजितला मी ह्याच अवस्थेत खुर्चीवर मेलेला पाहिला आणि तुला इथे फरशीवर पालथा पडलेला. आता सांग नेमकं काय आणि कसं घडलं आणि तू इथे कशासाठी आलास?
मी खोलीच्या दारातनं आत पाऊल टाकताच कोणीतरी पाठीमागनं माझ्या डोक्यावर फटका मारला होता. त्या आघातानं मी खाली आपटलो, लगेच बेशुद्ध पण झालो. मग त्यानंतर इथे काय घडलं मला नाही माहिती. अरे पण तू इथे कशासाठी आला होतास? रणजित राणाला भेटायला. का? कारण ह्याच माणसाने वैशालीला इथे आणलं होतं. तुला कसं समजलं? त्याने आपल्या जॅकेटाच्या खिशात हात घातला. एकदम त्याचा चेहरा कावरा बावरा झाला. रिव्हॉल्वर शोधतोयस का? ते माझ्याजवळ आहे. त्यांनी बेफिकीरपणे खांदे उडवले. मग खिशातनं चारमिनारचं एक चुरगळलेलं दुमडलेलं पाकिट काढून त्यातनं एक सिगरेट पेटवली. मी वैशालीचा भाऊ आहे आणि तिचा पालकसुद्धा. याच नात्याने आज सकाळी मी पोलिसांकडनं वैशालीचं सामान ताब्यात घेतलं. त्यात वैशालीची एक सूटकेस होती. त्या सूटकेसमधनं मला व्हीटी रेल्वे स्टेशनच्या क्लॉकरूमची एक रिसीट मिळाली. ते रिसीट घेऊन मी स्टेशनवर गेलो होतो. तिथे मला आणखीन एक छोटीशी सूटकेस मिळाली. त्या सूटकेसमध्ये सुद्धा वैशालीचे काही कपडे वगैरे होते आणि एक पत्र होतं. ते पत्र रणजित राणानं लिहिलं आहे. त्याच्यावर गेल्या आठवड्यातली तारीख आहे. त्यात या रणजित राणानं वैशालीला उद्देशून लिहिलं होतं की ज्या संकटात ती सापडली आहे त्याचा त्याला खेद वाटतो, पण शक्य असेल ती सगळी मदत तिला करायला तो तयार होता. त्या पत्राबरोबर त्यांनी तिला 1000 रुपये पाठवले होते. हे पत्र मिळताच त्यांनी मुंबईला यावं आणि त्याला भेटावं असं त्याने लिहिलं होतं. रणजितनी हे सगळं का केलं असावं? तो ओळखत होता वैशालीला? मला माहिती नाही हो. अशा गोष्टी ती थोडीच माझ्याशी बोलत होती. एनिवे, तू पत्र वाचलंस, त्यातून तुला रणजितचं नाव समजलं. पुढे? मग रणजित राणा असतो कुठे हे शोधून काढून मी इथे आलो. रिसेप्शनिस्ट कदाचित मला सरळ वर जाऊ देणार नाही असं मला वाटलं, म्हणून मी रणजितचा भाऊ आहे असं त्याला सांगितलं. बरं, मग सरळ इथे आलो. दरवाजा वाजवल्यावर आतून एका स्त्रीचा आवाज आला. तिने मला आत यायला सांगितलं. मी दरवाजा उघडून आत पाऊल टाकलं आणि बहुतेक दरवाजाच्या मागेच कोणीतरी मी आत यायची वाट बघत तयारीत उभं होतं. त्यांनी माझ्या डोक्यावर कशाचा तरी फटका मारला आणि मी पण तू इथे कसं काय आलास? क्षणभरानं राजीवनं विचारलं. अरे मी सुद्धा या रणजितला भेटायला आलो होतो. आणि मग मला आत यायला सांगणारी ती स्त्री गेली कुठे? हे बघ, मी इथे आलो तेव्हा तुझ्या आणि रणजितशिवाय मला इथे दुसरं कोणीही दिसलं नाही. मला वाटतं त्या स्त्रीनं दारामागे लपवून माझ्या डोक्यावर फटका मारला असावा. मलाही तसंच वाटतंय. तू इथे किती वाजता आला होतास? मी व्हीटी स्टेशनवरनं सरळ इथेच आलो. 9:45 किंवा फार फार तर 9:50ला मी इथे होतो. म्हणजे मी फक्त 10-1 मिनटंच लेट झालो. राजीवनं आपल्या रिस्टवॉचमध्ये बघितलं आणि संमतीदर्शक मान हलवली. आता तू ठीक आहेस ना? तू चालू शकशील ना? हो, राजीव म्हणाला आणि मग रणजितकडे बोट दाखवत म्हणाला, पण याचं काय करायचं? याला असं सोडून जायचं? नाही, मी पोलिसांना फोन करून कळवतो. पण पोलिसांची वाट बघत आपल्याला इथे थांबता येणार नाही. त्यात आपला बराच वेळ जाईल. आपल्याला ताबडतोब एका ठिकाणी जायचं आहे. कुठे? रस्त्याने सांगतो रे. पहिले इथून तर बाहेर पडू. पण जायचं आहे कुठे ते तर सांग. तुझ्या बहिणीच्या खुन्याला पकडायला. मग ठीक आहे. तसं असेल ना तर तू म्हणशील तिथे यायला मी तयार आहे. राजीव बोलत असताना मी फोनकडे वळलो. रिसिव्हर उचलला जाताच मी पहिल्यांदा पाटलांची चौकशी केली. पाटील आपल्या केबिनमध्ये नव्हते. मग मी हॉटेल अशोकाच्या 510 नंबरच्या खोलीत रणजित राणा नावाच्या माणसाचा खून झाला असल्याची सूचना दिली. पलीकडनं विचारणा झाल्यावर मी इमानदारीत माझं खरं नाव सांगितलं आणि त्याचबरोबर पोलिसांची वाट बघत मी घटनास्थळी थांबू शकत नाही हे सुद्धा सांगून टाकलं. आणि पलीकडनं आणखीन काही बोलण्याच्या आत मी फोन डिस्कनेक्ट करून टाकला. क्षणभर थांबलो. दिनेशचंद्रांच्या बंगल्यावर फोन केला. हॅलो. पलीकडनं कोणा पुरुषाचा आवाज आला. इन्स्पेक्टर पाटील आहेत तिथे का गेले? आहेत. जरा त्यांना फोन देता. कोण बोलताय तुम्ही? मी विक्रम बोलतोय, विक्रम राजे. 1 मिनिट. आणि मग काही क्षणानंतर पावलांचा आवाज माझ्या कानात शिरला. विकी? हो, मीच. काय कशासाठी फोन केला तू? सुचित्राला अटक केलीत? नाही, ती इथं नाही आहे. मी वॉरंट हातात घेऊन तिच्याच यायची वाट बघत बसलो आहे. ती येईल एवढ्यात. अरे पण फोन कशासाठी केला तू? मी घाईघाईनं त्यांना हॉटेल अशोकात घडलेल्या घटनेची माहिती दिली. ठीक आहे. माझं सगळं बोलणं ऐकून घेतल्यावर पाटील म्हणाले, आता येऊ देतं तिला. आता तर यातनं ते आज अब्बाच सुटू शकत नाही. मी येऊ का तिकडे? पाटलांनी झटकन उत्तर दिलं नाही, पण क्षणभरानं म्हणाले, ठीक आहे, तुला इकडे यायला काय हरकत नाही. थँक्यू पाटील साहेब.
आणि हां, तुलाही एक सांगायचं राहिलं. दिनेश चंद्राच्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला बरं का. हो, काय समजलं? त्याच्या पोटात बऱ्याच मोठ्या प्रमाणात झोपेच्या औषधाचे अंश सापडले. याचा अर्थ पाटील साहेब, कुणीतरी पहिल्यांदा त्याला व्हिस्कीत झोपेचं औषध मिसळून पाजलं आणि मग तो जेव्हा बेहोश झाला तेव्हा त्याच्या कानशिलावर रिव्हॉल्वर टेकून गोळी झाडली. बरोबर आहे, बरोबर आहे. बाकीचा सगळा किस्सा आपल्याला माहितीच आहे. पाटील साहेब, मी तिकडे येतो आहे आणि येताना वैशाली सानेच्या भावालाही बरोबर घेऊन येतो आहे. हा, ठीक आहे, ये रे. मी रिसिव्हर क्रेडलवर ठेवत राजीवला म्हणालो, इथल्या घटनेची सूचना मी पोलिसांना दिली आहे, ते एवढ्यात येतील. ते येण्यापूर्वी आपल्याला इथून बाहेर पडलं पाहिजे. मग मी तयार आहे ना. आम्ही दोघं बाहेर पडलो. रिसेप्शनिस्ट दुसऱ्या एका कस्टमरला अटेंड करण्यात गुंतला होता. त्याला टाळत आम्ही झटकन हॉटेलमधनं बाहेर पडलो, रस्त्यावर आलो. मी पार्किंगमधनं बुलेट बाहेर काढली. राजीव मागे बसताच मलबार हिलच्या दिशेनं वळवली. विक्रम, तुझा या केसमध्ये काय इंटरेस्ट आहे रे? राजीवनं मला विचारलं. दिनेश चंद्र आणि वैशालीच्या तथाकथित संबंधाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी माझी मदत घेतली गेली होती. पण मी काही करण्यापूर्वी वैशाली आणि दिनेश चंद्रा दोघांचाही मृत्यू झाला. पण दिनेश चंद्राचा वैशालीशी काही संबंध होता असं आता मला तरी वाटत नाही, कारण रणजितचं ते पत्र कुठेतरी वेगळ्याच दिशेला बोट दाखवतं आहे. तुझं म्हणणं बरोबर आहे. दिनेश चंद्राचा तुझ्या बहिणीशी कसलाही संबंध नव्हता. मला तर वाटतं दिनेश चंद्रानं वैशाली साने हे नावही कधी ऐकलेलं नव्हतं. आणि तुझ्या बहिणीच्या त्या अवस्थेला रणजितसुद्धा जबाबदार नव्हता. वैशालीच्या पोटात वाढणाऱ्या मुलाचा बाप एक प्रकाश सावंत नावाचा माणूस होता. ही गोष्ट त्यांनी स्वतः माझ्यासमोर कबूल केली आहे. मग हाय कुठे तो हरामखोर? शेवटचं जेव्हा मी त्याच्याबद्दल ऐकलं होतं तेव्हा तो अतिशय नाजूक स्थितीत हॉस्पिटलमध्ये पडला होता. अजून तो मेलाय का जिवंत याची कल्पना नाही. मेला असेल तर त्याच्या दृष्टीनं ते चांगलं आहे, नाहीतर त्याचा जीव घ्यायचं पवित्र कार्य मला पार पाडावं लागेल. माझ्या बहिणीच्या खुन्याला मी जिवंत नाही सोडू शकत. अरे पण त्यांनी तुझ्या बहिणीचा खून नाही ना केला. अरे, वैशालीचा खून त्यांनी नाही केला? नाही. ओ गॉड, अरे काय चाललंय हे? दिनेश चंद्राशी माझ्या बहिणीचा संबंध जोडला जात होता, पण तू म्हणतोस की आयुष्यात त्यांनी कधी माझ्या बहिणीचं तोंड पाहिलं नाही. रणजित तिला पैसे पाठवून मुंबईला बोलवून घेतो, पण तिच्या गर्भावस्थेला तो कारणीभूत नाही. आणि आता हा प्रकाश सावंत वैशालीच्या पोटातल्या मुलाचा बाप होता, पण त्यांनी तिचा खून केला नव्हता. काय चाललंय काय? थोडा धीर धर, थोडा. लवकरच तुला तुझ्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल. अरे पण हा प्रकाश? माझ्या अंदाजानुसार वैशाली मेली हे सुद्धा त्याला माहिती नव्हतं. वर्तमानपत्रात वाचल्यानंतर बहुतेक त्याला ते समजलं. अरे पण वैशालीला त्याच्यापासून दिवसच गेले ना. हो रे बाबा, पण वैशालीचा खून त्याने नाही केला. तो गप्प झाला, पण त्याचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसला नाही हे माझ्या लक्षात आलं. मी त्याला आणखीन छेडलं नाही. आम्ही आता मलबार हिलची टेकडी चढून दिनेश चंद्राच्या बंगल्याजवळ आलो होतो. बंगल्याच्या गेटमधनं बुलेट आत घेतली, पोर्चमध्ये नेऊन थांबवली. पोर्चमध्ये एक पोलीस जीप, 2-3 कार उभ्या होत्या. बुलेट स्टँडला लावली. आम्ही पोर्चच्या पायऱ्या चढायला लागलो. राजीव, पायऱ्या चढता चढता मी इशारा वजा स्वरात म्हणालो, तू एकदम गप्प राहायचेस. मी जे काही बोलीन ते नीट ऐकत राहायचं. एखाद्या गोष्टीची पुष्टी जर मी तुझ्याकडे मागितली तर बेलाशक हमी भरायची, लक्षात ठेव. त्यांनी होकारार्थी मान डोलावली. बंगल्याच्या मुख्य दारावर एक पोलीस शिपाई उभा होता. मी त्याला विचारलं, इन्स्पेक्टर पाटील कुठे आहेत? स्टडी रूममध्ये. त्यांना बाहेर बोलवून आण. विक्रम आलाय म्हणून सांग, पण अगदी चुपचाप. शिपाई आत गेला. 5-1 मिनिटात पाटील बाहेर आला. पाटील साहेब, हा राजीव साने, वैशाली सानेचा भाऊ. पाटलांनी त्याच्याकडे बघून मान हलवली. राजीवनी त्यांना नमस्कार केला. विकी, सुचित्रा हॉटेल अशोकावर गेल्याची गोष्ट खरी आहे का? हां, मला तिथे समजलं ते मी तुम्हाला फोनवर सांगितलं. अशोकाच्या रिसेप्शनिस्ट क्लार्कने मला सुचित्रा तिथे रणजितला भेटायला आली होती हे सांगितलं होतं. बरं बरं बरं. ती इथे आली का? आली ना. अजून तुमचं बोलणं नाही ना झालं? नाही, ती आत्ता तुझ्या पुढं झाली. गुड, चालायचं. पाटलांनी होकारार्थी मान हलवली. आम्ही तिघेही स्टडी रूममध्ये आलो. सुचित्रा समोरच्या भिंतीजवळ असलेल्या एका खुर्चीत बसली होती. कमालीची नर्वस दिसत होती. तिच्यापासून काही अंतरावर देवकी बसली होती. देवकीला तिथे बघून मी काहीसं चकित झालो होतो. मला बघता देवकी माझ्याकडे बघून हसली, जणू मला तिथे आलेलं बघून तिला मनातनं खूप आनंद झालेला असावा. हॅलो, ती म्हणाली.
मीही तिला हॅलो केलं आणि विचारलं, तुम्ही इथे कशा? मी रणजितला भेटायला आले होते. रणजितची तुमची ओळख आहे? ओळख? कमाल करताय तुम्ही विक्रम साहेब. अहो, चंद्रासाहेबांचा तो प्रायव्हेट सेक्रेटरी होता, सतत त्यांच्याबरोबर असायचा. त्याला मी ओळखत नसणं कसं शक्य आहे ना? त्यालाही माझ्याविषयी सगळं माहिती होतं. अरे हां, खरंच विसरूनच गेलो, सॉरी. पण रणजित आहे कुठे? अहो, तो कुठे गेला तुम्हाला माहिती आहे का? सुचित्रामध्येच म्हणाली. काल रात्री मी तुम्हाला सांगितलं नव्हतं का की तो हॉटेल अशोकामध्ये राहायला गेला आहे? हां, सांगितलं होतं खरं तुम्ही. पण आजकाल काय झालं आहे कुणास ठाऊक, माझी स्मरणशक्ती काहीशी क्षीण झाल्यासारखी वाटते. अरे हां, आठवलं. आज सकाळी मी त्याला भेटलोही होतो की. 1-2 महत्त्वाच्या विषयावर मला त्याच्याशी बोलायचं होतं, पण मी जाण्यापूर्वी कोणीतरी त्याच्याशी बोलून गेलं होतं आणि बोलण्यासाठी जिभेच्या ऐवजी त्या व्यक्तीनं रिव्हॉल्वरचा वापर केला होता. काय काय? सुचित्रा एकदम डोळे विस्फारत म्हणाली. म्हणजे रणजित मेला? जसं काही तुम्हाला माहीतच नाही. मी उपहास गर्भस्वरात म्हणालो. मी जेव्हा अशोकामध्ये गेलो होतो तेव्हा तिथल्या रिसेप्शनिस्टनं मला सांगितलं होतं की त्यावेळी तुम्ही रणजितच्या खोलीत होतात. मी? हो, तुम्ही. पहिल्यांदा तुम्ही रणजितच्या खोलीत गेलात. त्यानंतर आणखीन एक माणूस तिथे आला होता. त्यांनी रिसेप्शनिस्टला आपण रणजितचे भाऊ असल्याचं सांगितलं होतं, पण प्रत्यक्षात तो माणूस वैशाली सानेचा भाऊ होता. हा तो माणूस. मी राजीवकडे बोट दाखवत म्हणालो. हा, राजीव साने, वैशाली सानेचा सख्खा भाऊ. सुचित्रानं नजर उचलून राजीवकडे बघितलं. रणजितच्या खोलीत मी जेव्हा शिरलो तेव्हा रणजित मेलेला होता आणि हा राजीव साने खाली फरशीवर पडला होता. कोणीतरी पाठीमागून त्याच्या डोक्यावर जबरदस्त प्रहार केला होता, पण त्याचं डोकं मजबूत आणि नशीब चांगलं होतं म्हणून तो वाचला. राजीवला खोलीत यायला एका स्त्रीनं सांगितलं होतं आणि मग त्यांनी दारातनं आत पाऊल टाकताच तिने दरवाजाच्या मागे लपून त्याच्यावर वार केला होता, पण तरीही राजीव त्या स्त्रीचा चेहरा बघण्यात यशस्वी झालेला होता. त्या खोलीच्या दारासमोरच्या भिंतीवर एक भला मोठा आरसा टांगला आहे. त्या आरशामध्ये राजीवनं आपल्यावर हल्ला करणाऱ्या स्त्रीचा चेहरा पाहिला होता. नुसता पाहिलाच नव्हता तर त्यांनी त्या स्त्रीला ओळखलं होतं आणि ती स्त्री सुचित्रा नाही तर देवकी होती. एकदम सगळ्यांच्या नजरा देवकीकडे वळल्या. आपलं नाव ऐकताच देवकी पहिल्यांदा गडबडली. मग फार मोठा विनोद ऐकल्यावर हसावं तशी हसली आणि म्हणाली, तुला वेड तर नाही ना लागलं? माझ्याकडे बघत ती म्हणाली, तू आणि हा माणूस कसली कहाणी रचून सांगण्याचा प्रयत्न करताय कळतच नाही. ही कसली कहाणी वगैरे नाही मॅडम. अशा बाबतीत चूक करणारा मी नाही. तूच माझ्यावर पाठीमागनं वार केला. आरशात तुझा चेहरा मला स्पष्ट दिसला होता. राजीवने अगदी अफलातून ॲक्टिंग केली होती. मनातल्या मनात मी कौतुक केलं त्याचं. हे बघा, हे सगळं खोटं आहे. त्या भिंतीवर असा काही आरसा नाहीच आहे. आणि बोलता बोलता गप्प झाली. खोलीत एकदम शांतता पसरली. तुला कसं माहिती देवकी की त्या भिंतीवर कसलाही आरसा नाही आहे? उत्तरादाखल देवकीनं झटकन आपली पर्स उघडली आणि त्यातून ते छोटंसं मुठीत मावू शकेल असं रिव्हॉल्वर बाहेर काढलं. रिव्हॉल्वरवर नजर पडताच माझ्या आधी राजीवनं देवकीवर झेप घेतली. त्याचवेळी देवकीनं गोळी झाडली होती. राजीव देवकीच्या अंगावर आपटला. राजीवबरोबर देवकी खुर्चीवरनं खाली पडली. तिच्या हातातलं रिव्हॉल्वर उडून दूर पडलं. पाटलांनी झटकन त्याच्यावर रुमाल टाकला. रिव्हॉल्वर आपल्या ताब्यात घेऊन टाकलं. मी पुढे झालो. फरशीवर पडलेल्या राजीव आणि देवकीला एकमेकांपासून बाजूला करायचा प्रयत्न केला. राजीव सहज बाजूला झाला, कारण त्याच्या अंगात शक्तीच राहिली नव्हती. देवकीनं झाडलेली गोळी राजीवच्या पोटात घुसली होती आणि तिथून बाहेर पडणाऱ्या रक्तानं देवकीचे कपडे लाल झाले होते. देवकी तशीच फरशीवर पडून राहिली होती. भयभीत नजरेनं ती एकदा राजीवकडे तर एकदा आपल्या रक्तानं लाल झालेल्या कपड्यांकडे बघत होती. मी जोरात ओरडलो, डॉक्टरला बोलवा लगेच. आमच्या बाजूच्या बंगल्यात डॉक्टर राहतात, ते आता घरात असतील, मी फोन करते त्यांना, सुचित्रा म्हणाली आणि टेबलावरच्या फोनकडे धावली. राजीव काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होता. त्याचे ओठ फडफडत होते, पण तोंडातनं आवाज निघत नव्हता. साने, हालचाल न करता पडून राहा, डॉक्टर येतील एवढ्यात, पाटील त्याला धीर देत म्हणाले. राजीव गप्प पडून राहिला. पाटील मग देवकीकडे वळले. रक्त बघून तुला एवढं भयभीत व्हायचं कारण काय म्हणतो मी? एवढ्या जणांचं रक्त सांडवून अजून तुला रक्त बघून भीती वाटते वे?
तिने काही उत्तर नाही दिलं. पाटलांनी बाहेर पॅसेजमध्ये उभ्या असलेल्या आपल्या दोघा शिपायांना आत बोलवलं. या बाईसाहेबाला अटक करा. आत आलेल्या शिपायांना त्यांनी हुकूम दिला. देवकीचा दंड पकडून एका शिपायानं झटक्यात तिला उठून उभं केलं. दुसऱ्यानं हातात बेड्या ठोकले. हिला आपल्या हेडक्वार्टरला घेऊन जा, लॉकअपमध्ये बंद कर, मी येतोय मागणं. देवकीला घेऊन शिपाई बाहेर पडले. जाताना देवकीनं एकदा रिकाम्या नजरेनं माझ्याकडे बघितलं, पण ती बोलली काही नाही. थोड्या वेळात डॉक्टर आले. राजीवजवळ जाऊन त्यांनी त्याच्या जखमेचं निरीक्षण केलं. मग काहीशा चिंतित स्वरात म्हणाले, हे बघा, या माणसाची अवस्था अतिशय नाजूक आहे. रक्तस्राव बराच झाला आहे. याला इथून हलवणं प्राणघातक ठरू शकतं. मग काय करणार? मी इथे ही गोळी काढायचा प्रयत्न करतो. गोळी काढून तात्पुरती जखम बांधल्यावर मग त्याला हॉस्पिटलमध्ये हलवता येईल. हे बघा, तुम्हाला जे योग्य वाटते ते करा, पण हा माणूस आहे ना, हा माणूस वाचला पाहिजे. मी माझ्याकडनं प्रयत्न करतो आहे इन्स्पेक्टर. तुम्ही असं करा, बाहेर कारमध्ये माझा मित्र बसला आहे, तो सुद्धा डॉक्टर आहे. तुम्ही त्याला आत पाठवा. तुम्ही सगळे बाहेर जा प्लीज. ठीक आहे ना डॉक्टर. आम्ही सगळे स्टडी रूममधनं बाहेर आलो. पाटलांनी आपल्या एका शिपायाकरवी बाहेर कारमध्ये बसलेल्या डॉक्टरांच्या मित्राला बोलवून घेतलं. मित्र आत येताच पाटलांनी त्याला डॉक्टरांचा निरोप सांगितला. तो मित्र ताबडतोब स्टडी रूममध्ये गेला. आम्ही स्टडी रूमच्या बाहेरच उभे होतो. इथं उभं राहण्यापेक्षा शेजारच्या रूममध्ये जाऊन बसलो तर चालल. मलाही त्याला काही खुलासे विचारायचे. असं म्हणत पाटलांनी माझ्याकडे बघितलं. मी मान डोलवली. सुचित्रा आम्हाला घेऊन स्टडी रूमच्या बाजूला असलेल्या एका खोलीत आली. श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य लिखित चरित्र ही कादंबरी. आज या कादंबरीचा तुम्ही 10वा भाग ऐकलात. सुरेश वैद्य लिखित चरित्र या कादंबरीचा 11वा भाग अर्थात शेवटचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.